सोलापूर शहरातील शांती चौक येथील पाण्याच्या टाकीखाली 3 मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली। उमर मौलाली बिराजदार वय 22 वर्षे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। मृताने संशयित आरोपींमधील मनसूर अली नदाब यास मारतो म्हणून धमकी दिली होती। त्यातूनच तिघांनी मिळून उमरचाच खून केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे। न्यायालयाने तिघांनाही 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे। खुनाच्या गुन्ह्यात मनसूर अली मोहम्मद नदाब वय 20 वर्षे राहणार सिद्धेश्वर गांधीनगर भाग 5 नई जिंदगी, अविनाश दशरथ चव्हाण वय 22 राहणार बापूजी नगर मजरेवाडी नई जिंदगी, आहद इक्बाल सय्यद वय 22 वर्षे राहणार मजरेवाडी या नई जिंदगीतील तिघांना MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख यांच्या पथकाने काही तासातच पकडले होते। खून करून तिघेही पळून जाण्याच्या तयारीत होते। तिघेही अक्कलकोट रोडवरील BSNL टॉवर जवळील फुटपाथवर बसले होते। रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली। त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे। दरम्यान मृत उमर व संशयित आरोपी एकमेकांचे चांगले मित्र होते, पण काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वर्चस्वावरून वाद झाला होता। उमरने एका जवळ मनसूरला मारतो अशी धमकी दिली होती। त्यानंतर कलबुर्गीवरून घरी आलेल्या उमरला तिघांनी बोलावून घेतले। बुधवारी मध्यरात्री चौघेही शांती चौकातील पाण्याच्या टाकीखाली बसले। त्या ठिकाणी जुना वाद उद्भवला आणि अविनाश व आहदने उमरला धरले आणि मनसूर अलीने उमरच्या डोक्यात कोयत्याने 4-5 वार केले। हातावर गालावर देखील वार करून उमरचा खून केला। घटनास्थळी मारेकऱ्यांकडील कोयता आढळला नाही, पण उमरच्या दुचाकीजवळ एक कोयता सापडला असे पोलिसांनी सांगितले। पोलीस आयुक्त M राजकुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस पुढील तपास करत आहेत। आज उमरचा काटा काढायचाच म्हणून तिघांनी प्लॅन केलेला असावा। बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास तिघेही उमर सोबत शांती चौकातील पाण्याच्या टाकीजवळ बसले। त्या ठिकाणी जुना वाद उकरून काढण्यात आला आणि तिघांनी मिळून उमरचा खून केला। उमरलाही असे काहीतरी आपल्यासोबत होणार याची कुणकुण लागली असावी, त्यामुळे त्याने देखील कोयता सोबत नेला असावा। त्याच्या दुचाकीजवळ रक्त न लागलेला कोयता मिळाला असून तो कोणाचा होता याचा तपास पोलीस करत आहेत।